मी जेव्हा शंतनूशी बोललो की असा असा आम्ही कार्यक्रम करतोय आणि आमची इच्छा आहे की वाचन संस्कृती वाढवण्यासाठी शंतनूंनी जे प्रयत्न केले ते सगळ्या महाराष्ट्राला कळायला हवेत, म्हणून आम्ही या प्रयत्नाबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचा सत्कार करू इच्छितो, तेव्हा शंतनूंनी पहिला प्रश्न म्हणजे अट सांगितली की रतन टाटांविषयी मला काही विचारायचं नाही, माझ्या कामाबद्दल विचारा, माझ्या वाचन संस्कृतीबद्दल विचारा. आणि इतका हंबल, इतका साधा आणि उत्तम मराठी बोलणारा शंतनू साहित्यासाठी काम करतोय. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. शंतनू, आज मुंबई बुकीजला हा जो पुरस्कार मिळाला, सन्मान मिळाला, त्याच्याबद्दल अभिनंदन. पण ही संकल्पना कशी आणि कधी सुचली? त्याबद्दल सांगण्याच्या आधी एक दोन गोष्टी सांगून टाकतो. एक म्हणजे मी पुण्यात मोठा झालो, त्यामुळे पुणेरी मराठी ही मी शिकलेलो आहे. माझी आई मनपा शाळेमध्ये मराठी माध्यमात जवळपास 30 वर्ष शिकवते, ती पुढच्या वर्षी रिटायर होईल. तर मी या मंचावरून संवाद संपवून तिथे पोचेपर्यंत तिचे 5 मेसेज आलेले असतील की तू हे कोणते भलते शब्द वापरलेस मराठीतले. कारण मी जेव्हा पुण्यातून मुंबईत आलो, आणि हा विषय आता सरांनी काढला होता म्हणून सांगतो, मी जेव्हा पुण्यातून मुंबईत आलो तेव्हा मला वाटलं की मुंबईची मराठी एवढी मी ऐकलेली आहे, बघूया काय आहे. पण मी 7 वर्ष झाले, मला मराठीत फक्त 2च व्यक्तींशी बोलता येतं मुंबईमध्ये. एक म्हणजे आमच्या स्वयंपाक करणाऱ्या ताई ज्या दररोज घरी येतात, ज्यांच्याशी मी दररोज बोलतो, आणि आठवड्यातनं एकदा जरी बोलतो ती दुसरी व्यक्ती म्हणजे ट्रॅफिक चौकातले पोलीस मामा.